प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त भाग आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळातच आत्तापर्यंत आपण पाहिले आहे की वल्लरी सगळ्यांच्या पर्यंत सत्य पोहोचायला नको यासाठी जी काही धडपड करत आहे, त्या धडपडीतून तिच्या हातून अशी काही चूक घडणार आहे की त्यानंतर त्यानंतर वल्लरीला स्वतः रमाकांत राजेशिर्के या घरामध्ये एक्सपोज करत सगळ्यांच्या समोर या घरातून हकालपट्टी करणार आहेत. हो, आणि आता वल्लरीला या सगळ्यामध्ये केलेल्या भूतकाळातील कारस्थानाचा जाब तर द्यावाच लागणार आहे. पण इतकंच नाही तर आता भूतकाळात तिने अजून काय काय प्रकार केलेत इतकंच नाहीये, तर आता सात्विका हिला आता हिच्या मरणासाठी आता तिने आत्महत्या केलेली नाहीये, तर कुठेतरी त्यासाठी सुद्धा आता वल्लरीच कारणीभूत आहे. हे सगळं सगळं आता समोर आलेलं आहे. नक्की काय घडलंय, अशा कशा पद्धतीने तिची आता हक्कलपट्टी झाले, सगळं पाहू. इकडे आता आपण पाहिलंय की ईश्वरीने या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने अर्णवला मात्र आतापर्यंतची सगळी सिच्युएशन समजावून सांगितलेली आहे आणि त्यानंतर अर्णवला कुठेतरी कन्व्हिन्स झालाय की या सगळ्यामध्ये फक्त सुप्रिया आणि रमाकांत राजेशिर्के दोषी नाही आहेत, तर आता बाबा आणि ईश्वरीची आई हे दोघंही निर्दोष आहेत. त्यांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न करणारी व्यक्ती कोण आहे याचं सत्य जोपर्यंत समोर येत नाहीये तोपर्यंत गप्प बसायचं नाही, हे त्याच्या मनामध्ये ठाम आहे आणि त्यासाठी आता तो ईश्वरीची मदत घेत आहे. तो आता ईश्वरीला सांगत आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये तिराईत कुणीतरी व्यक्ती आहे जी आपल्या घराला बर्बाद करण्यासाठी काम करत आहे. पण ती व्यक्ती कोण आहे, म्हणजे ती अर्णव राजेशिर्के किंवा रमाकांत राजेशिर्के, राजेशिर्के परिवाराचेच दुश्मन आहे का, कोण आहे, काय आहे, त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार आले. त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, ती व्यक्ती कोण आहे हे तर आपण शोधून काढायचंच आहे. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट येते आहे का, या सगळ्यामध्ये आता आपल्याला म्हणजे ती व्यक्ती तर आहेच दोषी, पण बाबा निर्दोष आहेत हे तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही ज्याप्रमाणे आईला माफ करून टाकलं किंवा आईच्या बद्दलची मनामध्ये जी काही अडी होती ती अडी दूर केलीत ना, मग आता असं असताना तुम्हाला तुमच्या बाबांच्या बद्दलची सुद्धा अडी मनातून काढून टाकायला पाहिजे ना. यावरती अर्णव म्हणतो, हो मिस इंदोर, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी आत्तापर्यंत माझ्या आईच्या मरणासाठी जबाबदार माझ्या बाबांना मानत होतो, पण नाही, जर का माझे बाबा या सगळ्याला जबाबदार नाहीयेत तर या सगळ्याला जबाबदार एक तिसरीच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जोपर्यंत मी आता शोधून काढत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. इकडे वल्लरी मात्र आता खूपच घाबरलेली आहे आणि ती विचार करते, आता जर का या ईश्वरीच्या प्लॅन मध्ये अर्णव सुद्धा सामील झालेला आहे, मग मात्र माझं काही खरं नाहीये. इकडे तोपर्यंत आता कुठेतरी ईश्वरीला या सगळ्यामध्ये डाऊट आलाय मामींवरती, कारण ज्या वेळेला रमाकांत राजेशिर्के हे आता देवळामध्ये तिला दिसले होते आणि त्यावेळेला त्यानंतरची मामींची आणि आता तिचं जे बोलणं झालंय त्यावरती मामींनी जी काही रिॲक्शन दिलेली आहे ती रिॲक्शन मात्र आता खूपच महाभयंकर आहे. या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे हे सगळं सत्य जर का अशा पद्धतीने समोर आलं तर मामींसाठी हे महा धोक्याची घंटा असते. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता मामी विचार करते, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता यांच्यापर्यंत सत्य पोहोचू द्यायला नको आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्यापर्यंत सत्य जर का पोहोचलं तर आता या घरातून मला जवळजवळ हक्कलपट्टी होईल. मग यासाठी मला दोन गोष्टी करायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तो कुठे आहे रमाकांत राजेशिर्के, त्याला शोधायचं आणि त्याला कायमचं संपवून टाकायचं. ज्या वेळेला मी त्याला कायमचं संपवून टाकेन ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने माझ्या जीवाला चैन पडेल. म्हणजे जोपर्यंत मी या सगळ्यामध्ये त्याला आता संपवून टाकत नाहीये तोपर्यंत मात्र आता मला खरंच चैन पडणार नाहीये. आणि तो दुसरा धुमाळ, त्या धुमाळला पण आता शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण जोपर्यंत त्या धुमाळला शिक्षा होत नाहीये किंवा तो इथून गायब होत नाही, दुबईला वगैरे जात नाहीये, तोपर्यंत डोक्यावरती टांगती तलवार सतत राहणार. कारण ही ईश्वरी काही गप्प बसायला मागत नाहीये, ती अर्णवच्या मनामध्ये सतत सतत आता हे सगळं पेरत आहे. असा विचार करत आता लगेचच वल्लरीच्या डोक्यामध्ये प्लॅन आलेला आहे. ते काही नाहीये, रमाकांत राजेशिर्केला बाहेरच्या बाहेर संपवायचं आणि या धुमाळला पाठवायचं, ही दोन कामं आपण करायची आहेत. बरं, हे सगळं चालू असताना त्यानंतर मग आता अर्णव सांगतोय, एक काम करूया आपण, म्हणजे धुमाळ, श्रीकांत धुमाळ यांना शोध घेऊया. त्यावरती ईश्वरी म्हणते, सर मी अजून काही तुम्हाला सांगितलं तर आता तुम्ही माझ्यावरती रागवणार तर नाही ना? यावरती मग तो सांगायला लागतो, मी का रागवेन तुझ्यावरती, काय झालंय मिस इंदोर, आता माझ्यापासून काहीही लपवू नकोस. मला असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस. त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, सर खरं तर मी तुमच्यापासून एक मोठी गोष्ट लपवलेली
मी खरं तर तुमच्यापासून इतकं मोठं सत्य लपवलंय ना, त्या दिवशी आपण रामनवमीला देवळामध्ये गेलो होतो. ज्यावेळेला देवळामध्ये गेलो होतो ना, त्याच वेळेला आता मला कोण दिसलं होतं माहितीये? यावरती मग आता अर्णव म्हणतो, "काय झालंय?" त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, "त्यावेळेला मी तुमच्या बाबांना पाहिलं. वारकरी संप्रदायाचा वेश घातले ते बाबा तुमचे होते आणि ते बाबा आता असेच वणवणी भटकत आहेत." यावरती मग तो म्हणतो, "काय बोलतेस तू?" यावरती ती सांगायला लागते, "तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे." म्हणजे आता ते स्वतःला किती मोठी शिक्षा देत आहेत. जर का त्यांचं कॅरेक्टरच तसं प्रकारचं असतं, तर आता तुम्ही विचार करा, या कॅरेक्टरमधून ते आता बाहेर पडले असते का? म्हणजे ती व्यक्ती जर का कॅरेक्टरलेसच असती, तर हे असं संन्यास वगैरे घेणं, स्वतःला पश्चाताप करून घेणं, स्वतःला त्रास करून घेणं, हे त्यांनी कधीतरी केलं असतं का? त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये जेव्हा तुमची आई गेली असेल, तेव्हा धक्का बसला असेल आणि त्याच धक्क्यामुळे ते आता वणवण भटकतायत. यावरती अर्णव थोडासा भावूक होतो. कुठे होते ते? काय होते ते? आईला तर त्यांनी गमावले आणि रागाच्या भरामध्ये उगाचच वडिलांच्या बद्दल सुद्धा खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. त्याचं कुठेतरी त्याला आता वाईट वाटायला लागतं आणि "बोल ना मिसिंदूर, मला सांग ना काय झालंय नक्की? म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता सत्य काय आहे ते लवकरात लवकर सांग." यावरती ती म्हणते, "रामनवमीच्या मंदिरामध्ये तुमचे बाबा तिकडे होते आणि ते मला भेटले सुद्धा. पण खरं सांगायचं तर आता तिथून मी परत आल्यावरती मला मामी खूप अस्वस्थ वाटल्या." यावरती तो आता सांगायला लागतो, "मामीचा काय संबंध?" यावरती ती म्हणते, "मला नाही माहिती आणि मी तुम्हाला कशा पद्धतीने समजावून सांगू शकेन ना, हे सुद्धा मला नाही माहितीये. पण काहीतरी मामीचा संबंध आहे, ही गोष्ट मात्र आता नक्की आहे." म्हणजे आता जर का मी तुम्हाला म्हटलं ना, की या सगळ्यामध्ये मामी, मामी आता म्हणजे आल्यावरती विचारत होत्या, "काय गं, तुझं तिकडे लक्ष नव्हतं? काय गं?" असं म्हणत त्या जे मला विचारत होत्या ना, त्यामुळे मला कुठेतरी काहीतरी डाऊट आलाय 100%. त्यावरती तो म्हणतो, "पण हा डाऊट यायचं कारणच काय तुला?" ती सांगते, "मला नाही माहिती. पण एक गोष्ट करूया, मी आता माझ्या पद्धतीने सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. मला शिर्केंची मदत लागेल." यावरती अर्णव म्हणतो, "ठीक आहे, तुम्हाला जी मदत लागेल ती आता मदत तुम्ही घ्या." प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरीला माहिती आहे, की मामी हे सगळं ऐकत आहे आणि ईश्वरी अर्णवला मुद्दामच हे सगळं सांगते. ईश्वरीच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. मामी विचार करते, "अच्छा, म्हणजे आता ही रमाकांतला शोधणार का? ठीक आहे, त्याआधीच मी रमाकांतला संपवणार." ईश्वरीचा प्लॅनमध्ये मामी आता पुरती अडकलेली आहे. बरं तो आता मात्र अर्णवने शिर्केंना सांगितलेलं आहे, "जे काही आता या सांगतील ते सगळं तुम्ही आता या पद्धतीने करा, की जेणेकरून शिर्के त्यांना मदत होईल." म्हणजे आता शिर्केंना सगळं प्लॅनिंग ईश्वरी सांगते आणि ईश्वरी सांगायला लागते, की म्हणजे जे मंदिर आहे ना आपल्या रामाचं, त्या मंदिराच्या इथे आता रामनवमीच्या दिवशी जे वारकरी आले होते ना, त्यांचा काहीही करून मला आता शोध लागला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये अर्णव सरांचे बाबा आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. यावरती शिर्के म्हणतात, "काय बोलताय तुम्ही?" यावरती ती म्हणते, "हो शिर्के, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. काहीही झालं ना, तरी सुद्धा त्यांच्या मागावरती आता इकडे ज्या वेळेला भूतकाळामध्ये जी घटना घडली ना, ते गुंड 100% लागण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे तुम्ही माझी मदत करा. ते आता कुठे आहेत, काय आहेत हे शोधून काढा आणि त्याचबरोबर श्रीकांत धुमाळ यांचा पत्ता शोधून काढा. एक कड्या ज्या वेळेला जोडल्या जातील ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने खरा गुन्हेगार समोर येईल." यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात शिर्के, "मॅडम तुम्ही काळजी करू नका. काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला निराश करणार नाहीये. पण आता म्हणजे रमाकांत राजेशिर्के यांचा एखादा फोटो वगैरे दिलात तर बरं होईल." ईश्वरी लगेचच फोटो देते आणि त्यानंतर मग आता धमाल होईल. इकडे तोपर्यंत अंजलीच्या बारशाची सगळी तयारी झालेली आहे आणि ज्यावेळेला अंजलीच्या बाळाच्या बारशाचा दिवस आलेला आहे, त्यावेळेला मग आता ईश्वरी सांगायला लागते, "सर, आज खऱ्या अर्थाने असत्यावरती सत्याचा विजय होणार आहे. ही छोटी सात्विका आहे ना, तीच आता तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे. आज हिचं नाव ठेवायच्याच वेळेला तुम्हाला आता इकडे भूतकाळाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत." त्यावरती तो म्हणतो, "म्हणजे काय? काय झालं? बाबा सापडले का?" त्यावरती ईश्वरी सांगते, "शिर्केंचा कॉल आला होता. बाबा तर सापडलेत, पण बाबांच्या मागावरती असणारे गुंड सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधी तिकडे आता काही गुंड त्यांना ऑलरेडी मारण्यासाठी आलेले होते. पण आता शिर्केंनी खूप मोठी हुशारी करत त्या आता गुंडांना बरोबर रीतीने तिकडून आता हकलवून लावलेलं आहे आणि त्यामुळे चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे बाबा सुरक्षित आहेत आणि थोड्याच वेळात ते इकडे येतील." त्यानंतर मग अचानकपणे इकडे आता एक वेगळा सीन आपल्याला पाहायला मिळतोय. मुळातच वल्लरी रमाकांतच्या मागे आता जी काही लागलेली असते, तिला आता पकडण्यामध्ये शिर्केंना यश आलेलं आहे आणि त्यानंतर शिर्के आता स्वतः रमाकांत राजे शिर्के यांना आता घरी घेऊन आलेले आहेत. शिर्के ज्या वेळेला त्यांना घरी घेऊन आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे रमाकांत पकडत आहे, तो म्हणजे समोर असलेल्या वल्लरीला
आणि त्यानंतर तो म्हणतोय, खरं तर वल्लरी, मला आता तुझ्यावरती डाऊट होता, पण ज्या पद्धतीने माझ्यावरती मारण्यासाठी गुंड पाठवलेस ना, त्यामुळे मला आता 100% खात्री पटलेली आहे की आता सात्विकाच्या या सगळ्या ह्याच्यासाठी तूच कारणीभूत आहेस. प्रॉपर्टी, पैसा, अडका या सगळ्या कारणासाठी तू हे केलं होतंस ना, असं म्हणत तो आता समोर आलाय आणि त्याच नंतर शिर्के सांगतायत, हो, याच बाईंनी गुंड पाठवून रमाकांत राजे शिर्के यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ऐन वेळेला मी पोचलोय आणि मी यांना इकडे घेऊन आलेलो आहे. त्याच वेळेला रमाकांत वल्लरीचा हात धरतोय आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, या घरात तुला थारा नाहीये असं म्हणतोय आणि सगळ्यांचे धाबे दणाणलेत. एकतर रमाकांतला बघून आणि दुसरं म्हणजे वल्लरीचं घाणेरडं रूप समोर येऊन.